दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये एक वेगळी बैठक झाल्याचीही माहिती आहे, ज्यात राज ठाकरेंसोबत युती करून पुढे काय करायचं, पुढे लढल्यास पुढे काय होणार यावरून चर्चा झाल्याचं कळतंय। पाहूयात। माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शक्ती नाहीच आहेत। राज ठाकरेंसंदर्भातल्या याच वक्तव्यानंतर पुढच्या काही तासात उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी गेले। इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये 35 मिनिटे स्वतंत्र बैठक झाल्याचीही माहिती आहे। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। विशेषतः मुंबई महापालिकेत राज ठाकरेंसोबत लढायचं झाल्यास पुढे काय? मुंबई ठाण्यासह काही महापालिका महाविकास आघाडी व्यतिरिक्त मनसेसोबत लढल्यास काय? महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर न पडता पण राज ठाकरेंसोबत कसं पुढे जाता येईल यावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे। निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। मनसेशी युती करायची, काँग्रेस सोबत राहायचं, इंडिया अलायन्सचा भाग राहायचा, महाविकास आघाडीचं घटक राहायचं, एकट्याने निवडणूक लढवायची, हा त्यांचा विचार आहे। ते कशीही निवडणूक लढवू द्या, मतदार भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। ठाकरे बंधू म्हणून आम्ही समर्थ आहोत हे उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून सांगितलं। म्हणजेच महापालिकांमध्ये मनसेसोबत युतीची तयारी उद्धव ठाकरेंची आहेच। पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शक्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। मात्र राहुल गांधींसोबतच्या बैठकीवरून शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला। राहुल गांधींनी भेटच दिली नाही असं त्यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदीजींना एकनाथ शिंदे साहेब भेटले, त्याचे फोटो बाहेर आले। अमित शहा साहेबांना भेटले, आम्ही सर्व खासदार साहेब भेटलो, त्याचे फोटो बाहेर आले। हा फोटो आला का? त्याचा व्हिडिओ आला का? सांगा, संजय राऊतांनी दाखवला का? राहुल, मी तर ऐकतोच राहुल गांधींनी त्यांना सेपरेट भेटही दिली नाही। काय अवस्था आहे? काय आमच्या नेत्या, एकेकाळी आमचा नेता होता, वाईट वाटतंय आम्हाला। उद्धव ठाकरेंना मनसेसोबत एकत्र येऊन निवडणुकाही लढवायच्या आहेत आणि त्याच वेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडायचंही नाहीये। नाहीतर त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीची सुद्धा मागणी केली नसती आणि दिल्लीमध्ये राहुल गांधींकडेही गेले नसते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।